नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचा. उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:35 ते 2:05 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:06 आणि यमगंड काळ सकाळी 9:34 ते 11:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणीय करेल. आजच्या दिवशी रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. व्ययामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस हे तुम्ही आजच्या दिवशी देऊ शकता. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास डोकं वर काढतील की ज्याचं कारण नेमकं समजू शकणार नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अशा प्रकारचे काही प्रसंग उद्भवू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कर्ज काढणं किंवा जामीन राहणं यापासून थोडंसं स्वतःला जपणं गरजेचं राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभामध्ये रवी राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या काही कुरबुरी आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र छोटे मोठे इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्च आणि इन्व्हेस्टमेंट यावर थोडंसं बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भात चुकीचे व्यवहार केल्यामुळे काही त्रास होऊ शकतो. आर्थिक फटका बसू शकतो. या संदर्भात काळजी घ्या. भावंड समवेत सुद्धा नातेसंबंध थोडे ताणले जाऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण हे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. 10व्या सणात रवी राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा तुमचे कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होते. याचप्रमाणे भविष्य कालासंदर्भात कुठल्याही प्रकारचे नवीन कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. करिअरच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काळजी घ्या. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर तुमच्या प्रतिमेला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होऊ शकतील. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. फसवलं जाणं किंवा प्रलोभनाच्या मागे लागून गोष्टी
थोड्याशा गुंतागुंतीच्या होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमामध्ये रवी राहूची युती सुद्धा होणार आहे. आजचा दिवस घाई गडबडीचा राहील, धकाधकीचा राहील, फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा दिवस चांगला राहील, काय चांगले लाभ मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. फसतं जाणं, फसवलं जाणं आणि गोष्टी थोड्याशा अपेक्षेच्या विपरीत होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे लक्षणे दिसली तर त्यावरती दुर्लक्ष करू नका. येणारे 2 ते 3 दिवस फार महत्त्वपूर्ण राहतील. इझी मनीच्या मागे धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 10व्या स्थानातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि सप्तमामध्ये रवी राहूची युती सुद्धा होणार आहे. काही चांगले उत्तम लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आजच्या दिवसात तुम्हाला मिळू शकतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील त्या संदर्भात तुम्हाला अनुभव येईल. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध मिसअंडरस्टँडिंगमुळे, गैरसमजामुळे टोकाचे वगैरे होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठ स्थानामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले काही तर डोकं वर काढू शकतील अनपेक्षितपणे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. ऑफिस पॉलिटिक्स सारखे काय अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमामध्ये रवी राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. थोडंसं स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन वाढू शकेल. या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग टोक गाठू शकतील. गैरसमजामुळे अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. गर्भवती महिलांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अत्यंत आवश्यक राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा जोखीम किंवा रिस्क घेऊ नका. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थात रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. घरातले ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुणा व्यक्तीला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असेल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ते जास्त टोक गाठू शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. वादविवाद किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारच्या काही गोष्टी घरातल्या व्यक्तींबाबत दिसून येतील. तर त्या ठिकाणी स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे तृतीयामध्ये रवी राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवसात घडून येतील. काही चांगले छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार आणि तुमचं आरोग्य या संदर्भात अलर्ट राहणं अतिशय आवश्यक राहील. काही या संदर्भातले अनुभव सुद्धा येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. द्वितीयामध्ये रवी राहूची युती सुद्धा होणार आहे. आजचा दिवस अतिशय चांगला दिसून येईल. तुमच्यामधला उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. कामाचा उरक सुद्धा दांडगार राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पैशाचे खर्च आणि गुंतवणूक याकडे अतिशय चाणाक्षपणे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक बाबतीत फसले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. छोट्या मोठ्या कारणांवरती दुर्लक्ष करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तुमच्याच राशीमध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. दक्ष राहणं, अलर्ट राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा अशा काही व्याधी समोर येऊ शकतील किंवा अशी काही लक्षणे दिसू शकतील की त्याचे कारण नेमकं समजू शकणार नाही. मात्र डॉक्टर इलाज करणं अत्यंत आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.